वातावरणातील बदल पाहता वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे। यासाठी सामाजिक वनीकरण विभाग अकोला परिक्षेत्र मूर्तिजापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमृत वृक्ष विक्री केंद्राचे उद्घाटन महेश खोरे विभागीय वनाधिकारी यांच्या हस्ते दिनांक 2 जुलै रोजी करण्यात आले। आज मूर्तिजापूर परिक्षेत्रामध्ये नागरिकांना सवलतीच्या दरात सामाजिक वन विभागाकडून वृक्ष उपलब्ध व्हावे म्हणून इथं मूर्तिजापूर शहरात मध्यवर्ती भागात एक सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षांचा स्टॉल लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना शासकीय निर्णयानुसार सवलतीच्या दरामध्ये रोपे उपलब्ध होणार आहे। तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा उपयोग करावा व या वन महोत्सवाच्या कार्यक्रमात स्वतः सहभागी व्हावा। शासन स्तरावरून सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने वन महोत्सव हा राज्यभर साजरा होत असताना अकोला जिल्हा सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र मूर्तिजापूर यांच्या वतीने सुद्धा साजरा करण्यात येत आहे। या माध्यमातून अमृत वृक्ष आपल्या दारी हे घोषवाक्य घेऊन मूर्तिजापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमृत वृक्ष विक्री केंद्राचा श्री गणेशा आज महेश खोरे विभागीय वनाधिकारी यांच्या हस्ते एका ग्राहकाला सवलतीच्या दरात वृक्ष देऊन करण्यात आला। या विक्री केंद्रांमध्ये लागवडी उपयुक्त वृक्ष ठेवले असून ते सवलतीच्या दरात मिळणार असून विक्री केंद्र कार्यालयीन वेळेत सेवेसाठी तत्पर असणार आहे। यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्ष सवलतीच्या दरात खरेदी करून त्याची लागवड करत त्याचे संगोपन करावे, जेणेकरून पुढे निसर्ग हा आपल्यावर रुसणार नाही आणि एरेरे पावसा म्हणण्याची वेळ येणार नाही व उन्हाची काहली सहन करावी लागणार नाही। यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या वन महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय वनाधिकारी महेश खोरे व वन परिक्षेत्र अधिकारी मूर्तिजापूर संगीता कोकणे यांनी केले आहे। उद्घाटन प्रसंगी विभागीय वनाधिकारी महेश खोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता कोकणे, वनपाल डी.ए. सकळे, वनरक्षक चंदू तायडे, वनमजूर डी.गी. पुरी यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी व नागरिक उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोला मधून संजय उमक यांची रिपोर्ट।